TCS मध्ये ॲप्टिट्यूड 1-2 क्वेश्चन यायचे आणि कोणत्या पण समजा सिव्हिलच्या एक्झाममध्ये कमीच यायचे. मग मी फोकस रिझनिंगवर केला ZP रिझल्ट लागायच्या आधी. तेव्हा मी पूर्ण खचून गेली होती. म्हणजे प्रत्येकाला तर हेच म्हणत होती की आता करून फायदा नाही. मग त्याच्यामुळे मी मॅरेथॉन मग यूट्यूब खुललं. यूट्यूबला तुमचा क्लास दिसला मला, द इन्फिनिटी. मग मी ओपन केलं लेक्चर. मग पूर्ण रिव्हिजन होती. मग मला ते आवडलं. एकदम बेसिकपासून जे मला येत नव्हते, कन्सेप्ट क्लिअर नव्हते, बस मी वाचून हे करत होती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी इंजिनिअरिंगच्या यूट्यूब चॅनलवर मी विशाल लिमन आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याबरोबर रेश्मा चव्हाण या मॅडम आहेत. या मॅडमचं नुकतंच बुलढाणा झेडपीसाठी CEA सिव्हिल इंजिनियर असिस्टंट यापदी निवड झालेली आहे. आणि नुसतीच निवड झालेली नाहीये, तर ST प्रवर्गातून त्यांचा पहिला नंबर आलेला आहे. तर आज आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मॅडमचा जो संपूर्ण जीवन प्रवास आहे, म्हणजे कॉलेज असेल, कॉलेज नंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असेल, त्यात आलेलं यश अपयश असेल आणि त्यांनी कशा प्रकारे हे टॅकल केलं, याचं डिटेल आजचं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. थँक्यू सर, मला द इन्फिनिटी अकॅडमी मध्ये बोलवल्याबद्दल. ओके रेश्मा, तुझं मनापासून आभार. आमच्या अकॅडमीला तू खरं तर आता भेट दिली. मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुझा थोडक्यात मला परिचय करून दे. मी रेश्मा चव्हाण, मलकापूरची, बुलढाणा डिस्ट्रिक्ट. आणि माझं डिप्लोमा आणि डिग्री झालेली आहे. डिप्लोमा माझा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावला झालेला आहे आणि डिग्री मी VB कोलतेला मलकापूरलाच केलेली आहे. 2019चे पासआउट आहे डिग्रीमध्ये. ओके. आणि डिग्री तुझी सिव्हिल इंजिनिअरिंग मधून? हां, सिव्हिल इंजिनिअरिंग. असं का ठरवलं की 12वी नंतर सिव्हिल इंजिनिअरिंगच करावं? कारण की माझ्या फॅमिलीमध्ये माझे काका ते सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांच्यामुळे मी पण तेच घेतलं आणि त्याच्यामुळे आणि सर्व पप्पा पण गव्हर्नमेंटमध्ये जाण्याचा अर्थ याचा असा आहे की काका पण पप्पा पण, त्यामुळे मला पण एक ओके. म्हणजे घरची पार्श्वभूमी सिव्हिल इंजिनिअरिंग, त्यात वडील BDO सारख्या पदावर होते आणि मग आता इंजिनिअरिंग करून कुठेतरी आता स्पर्धा परीक्षेकडे आपण जावं असं तू ठरवलं होतं. मग तू पास आउट कधीची आहेस? मी 2019ची. ओके. 2019ला तू पास आउट झाली. पण मग 2019ला पास आउट झाल्यानंतर नंतरचा आलेला कोरोना, मग ह्या कोरोनाच्या काळात काय ठरवलं होतं? अभ्यास करायचा का पुढे आता इंजिनिअरिंग करून त्याच्यात करिअर करायचं? मी आधीपासूनच म्हणजे डिसाईड होतं की आपल्याला गव्हर्नमेंट जॉबच करायचा, प्रायव्हेटमध्ये नाही जायचं. तर मग तसं नंतर कोविड आला डिग्री झाल्याबरोबर. कोविडमध्ये 1 वर्ष समजा गेलं, कारण घरीच चान्स होता करायचा थोडंफार. नंतर कोविड थोडासा कमी झाल्यानंतर मी लायब्ररी जॉईन केली. मग तेव्हा मी टेक्निकलपासून स्टार्ट केलं, एक सब्जेक्ट. मग टेक्निकल स्टार्ट केल्यानंतर मग एक्झाम द्यायला स्टार्ट केलं, एक एक्झाम. प्रत्येक फर्स्ट एक्झाममध्ये माहीत पडलं की फक्त टेक्निकलवर नाही जमणार आहे. मग त्यामध्ये आणखी एक ॲड केलं, मग मराठी, मग 2 झाले, मग त्याच्यानंतर इंग्लिश. असं करत करत स्टेप वाईज मग मी यापर्यंत पोचली. नाहीतर माझं कमी मार्क्सनी सिलेक्शन जात होतं. त्याच्यामुळे मला कळालं की आपल्याला सर्वच करावं लागेल. ओके. म्हणजे बऱ्याच मुलांचं असं आहे की तुमचं टेक्निकलचं बॅकग्राऊंड असतं, त्यामुळे तुम्हाला टेक्निकल बरं जातं आणि नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतो. मग तू टेक्निकलनी सुरुवात केली, म्हणजे तू टेक्निकल आधी तुझं परफेक्ट केलं आणि त्यानंतर तू नॉन टेक्निकल कडे वळालीस. मग आता नॉन टेक्निकल कडे तुझं असं म्हणणं आहे की सर मी आधी मराठी केलं, मग मी GS केलं, मग मी त्यानंतर रिझनिंग केलं. तर मग आता ह्या मराठी, GS आणि रिझनिंग एक विषय कसा टॅकल केला? त्यासाठी काय आयडिया लावल्या तू? मी मराठीमध्ये मी त्यासाठी स्टडी केली आधी. एक्झाम कोण घेणार आहे, TCS IBPS, मग ते काय विचारतात, कोणत्या टॉपिकवर त्यांचा भर आहे. जसं की प्रयोग विचारतात मराठीत, समानार्थी होकॅब विचारतात. मग मी तेवढं करायची. स्टार्टिंग मी तिथून केली. म्हणजे तू नॉन टेक्निकलला मराठी या विषयाची सुरुवात करताना तू आधी प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा. कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुमचा खरा जर मित्र कोण असेल तर तुमचा खरा मित्र असतो तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन. हे तुमचा खरा मित्र आहे किंवा खरा मार्गदर्शक आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला अभ्यास कसा करावा हे समजतं. त्यानंतर
जीएसचा आणि ऍप्टिट्यूड रिझनिंगचा कसा अभ्यास केला? मी रिझनिंगमध्ये बस यूट्यूबलाच मी बघत होती. तसं मी रिझनिंग केलं. ॲप्टिट्यूड मी खूप कमी केलं, कारण की TCS मध्ये ॲप्टिट्यूड 1-2 क्वेश्चन यायचे आणि कोणत्या पण समजा सिव्हिलच्या एक्झाममध्ये कमीच यायचे. मग मी फोकस रिझनिंगवर केला आणि रिझनिंग माझी परफेक्ट झाली. नंतर रिझनिंगमध्ये मार्क्स यायला लागले. मग माझं इंग्लिश बाकी होतं. इंग्लिशमध्ये मार्क्स जायचे, एक्झाम यायची तेव्हा. मग इंग्लिशकडे फोकस केला. इंग्लिशमध्ये पण जे टॉपिक विचारतात जास्त, चेंज द वाईज, डायरेक्ट इनडायरेक्ट, व्होकॅब, त्याच्यावर फोकस केला. मग ते पण मला यायला लागलं. मग उरलं जीएस पण असंच एक भूगोल, आणखी समाज सुधारक, हे जे विचारणारे टॉपिक आहेत ते मी करायला स्टार्ट केलं थोडं. मग तसं करून मला. पण आपल्याला एक्झाम दिल्याशिवाय आपल्याला कळत नाही आपला सब्जेक्ट स्ट्रॉंग कोणता आहे, वीक कोणता आहे, हे तुला कधी समजलं? मी खूप एक्झाम दिल्या. म्हाडापासून स्टार्ट 2-3 वर्षात खूप एक्झाम दिल्या. मग त्याच्यापासून मला थोडं कळायला लागेल की या एक्झाममध्ये आपलं हे जात आहे, दुसऱ्या एक्झाममध्ये इंग्लिश जात आहे, तिसऱ्या याच्यात हे जात आहे. मग तसं करून मला कळालं एक पॉईंट आपला. म्हणजे तुला जेवढ्या एक्झाम दिला तेवढ्या एक्झाम मधून कळालं की म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत आणि वीक पॉईंट कोणते आहेत. आणि मग तू स्ट्रॉंग पॉईंट कडे न जाता तू फक्त तुझ्या वीक पॉईंट कडे हे गेला. मग मला सांग की स्पर्धा परीक्षेची सुरुवात मग तू कुठे क्लासेस लावून केली का सेल्फ केलेला आहे? मी आधी सेल्फच केलं. मग नंतर मी आता जेव्हा एक्झाम होत्या तेव्हा मी युट्यूबला जेव्हा तुमचे फ्री क्लासेस होते, मॅरेथॉन, द इन्फिनिटीचे मॅरेथॉन क्लास किंवा कन्सेप्ट क्लिअर वाले क्लास, ते मी फॉलो केले श्याम सरांचे. आणि त्यांच्या एवढ्या बेसिक कन्सेप्ट मधून खूप काही शिकायला मिळालं. ऍक्च्युली त्याचाच फायदा झाला या एक्झाममध्ये. कन्सेप्ट क्लिअर झाले, त्याच्यामुळे मला टेक्निकल एकदम इझी गेलं आणि नॉन टेक्निकल मी सोबत केलंच होतं हळूहळू. त्याच्यामुळे मला या एक्झाममध्ये खूप फायदा झाला. आणि बाकी एक्झाममध्ये पण माझं थोड्यानेच गेलं. PWD साठी प्रिपेअर करत होती, असिस्टंटसाठी खरं तर, पण हे सोबत होते सर्व पेपर, त्याच्यामुळे. ओके, म्हणजे तुला द इन्फिनिटीने जे काय मॅरेथॉन सेशन घेतले त्याचा फायदा झाला. मी सर्व. मला सांग, मॅरेथॉन सेशनचा फायदा कधी होऊ शकतो? आपला जर अभ्यास कम्प्लीट असेल तर का शेवटच्या 4 दिवसात? तुझा काय आहे म्हणणं? अभ्यास कम्प्लीट पाहिजे तसा तर खरा तर आपल्याला आधी करावा लागतो, नंतरच आपल्याला मॅरेथॉनमध्ये काय रिव्हिजन होते मॅरेथॉन म्हणजे, आणि थोडेफार कन्सेप्ट पण आणि इम्पॉर्टंट टॉपिक आपले कव्हर होऊन जातात मॅरेथॉनमध्ये. मग तो मला फायदा झाला की माझा अभ्यास आधी होता आणि टाइमला, एक्झामच्या टाइमला बरोबर मॅरेथॉन होते तुमचे क्लासेसचे. बरोबर ते 4-5 दिवस मी मॅरेथॉनला दिले, रिपीट बघितले, त्याच्यामुळे रिव्हिजन झाली. मग एक्झाममध्ये मला ते आलं. टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा तो अभ्यास कशा प्रकारे केला? टेक्निकलला मी म्हणजे अर्धा टाइम दिलेला आहे प्रत्येकाला. टेक्निकलमध्ये आधी मी रीडिंग करायची. रीडिंग नंतर आधी मी सेल्फ पूर्ण स्टडी केली, नंतर शॉर्ट नोट्स, त्या शॉर्ट नोट्स फॉलो केल्या, कारण की नंतर पूर्ण जमत नाही टाईमवर. मग त्याच्यामुळे आणि त्याच्यासोबत थोडं मराठी, इंग्लिश एक तास दिला प्रत्येकाला तसं एक्झामपर्यंत. आणि मग त्यामध्ये नॉन टेक्निकल कव्हर व्हायचा आणि टेक्निकलमध्ये मग मॅरेथॉन, त्याच्यात पण तुमचे होतेच नॉन टेक्निकल, त्याच्यात कव्हर व्हायचं. ओके. ज्यावेळेस आपण मराठी सारखा सब्जेक्ट असेल किंवा इंग्लिश सारखा सब्जेक्ट असेल की ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रामर इझी जातं, पण ज्याची व्होकॅब्युलरी आहे ती आपल्याला इझी जात नाही आणि त्याच्यावरच आपलं मेरिट बऱ्यापैकी ठरतं, तर तू ग्रामर आणि व्होकॅब्युलरी हे कसं काय मॅनेज केलं होतंस? मी ग्रामर स्पेसिफिक टॉपिक डिसाईड केले की हेच एक्झामला येतात, आणि स्पेशल म्हणजे पीवायक्यू रिपीटेडच, ऑलमोस्ट रिपीटेड असतात. व्होकॅब सुद्धा ऑलमोस्ट रिपीटेड असतो. मग मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं, पीवायक्यूच जास्त केले, त्याच्यामुळे मला त्याचा फायदा झाला. ओके. टेक्निकलसाठी कोणती पुस्तकं वापरली होती आणि नॉन टेक्निकलसाठी कोणत्या पुस्तकांचा उपयोग केला? स्टार्टिंग तर मी पीवायक्यू पासून केली. पीवायक्यू मध्ये म्हणजे प्रत्येकाचं कॉलेजचे होते काही, नंतर प्रत्येक म्हणजे ठिकाणचे वेगवेगळे, जसं की मिळतात पब्लिकेशनच्या वेगवेगळ्या, तसे मी फॉलो केले एक. आणि एक्झाम पूर्ण स्टडी झाल्यानंतर पीवायक्यूवरच पूर्ण माझा हे होता. आणि युट्यूबचा पण खूप फायदा होतो. आणि मग 2019 ते आता 2024 आता चालू आहे, याच्यामध्ये तू किती एक्झाम दिल्या? मी खूप साऱ्या दिल्या. PWD, म्हाडा, WRD, सोलापूर, औरंगाबाद महानगरपालिका,
आणखी प्रत्येक याच्या झेडपी प्रत्येक जेई आणि असिस्टंट अशा मी पूर्ण पेपर दिले. बघ आता कसं आहे, स्पर्धा परीक्षा हे एक तर अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. याच्यामध्ये जर अपयश येत आलं तर असं वाटतं कुठेतरी निगेटिव्हिटी येते. आणि जे कोणी लोक आपल्या बरोबरचे असतात ते पण, आता तू इंजिनिअरिंग झाली, एवढे 3-4 वर्ष घालवले, लोक पण आपल्याला बोलतात, त्याचा वेगळा प्रेशर असतो. यश मिळालं नाही त्याचा वेगळा प्रेशर असतो. तर मग तुला सुद्धा असा कधीतरी प्रेशर आला असेल तर तू कशा प्रकारे तू टॅकल केला होता? हो, मला आत्ताच आला होता जेव्हा PWDचा रिझल्ट आला आणि त्याच्यात अपेक्षा होती की होऊन जाईल, पण तो पण 2 मार्क्सने गेला. आणखी औरंगाबादचा महानगरपालिकेचा 2 मार्क्सने गेला. असे आत्ताच मला अनुभव आले झेडपी रिझल्ट लागायच्या आधी. तेव्हा मी पूर्ण खचून गेली होती. म्हणजे प्रत्येकाला तर हेच म्हणत होती की आता करून फायदा नाही. मग प्रत्येकजण मला सांगत होतं की नाही कर. आणि समोर PMC होती. मग PMC की काही ना काही समोर आहे, आपल्यासमोर आहे आणि जे काही आहे ते याच वर्षी आहे, आपल्याकडे हाच टाईम आहे असं धरून मग मी 2-3 दिवस लावले शांत व्हायला. आणि मग पुन्हा फोकस करायला स्टार्ट केलं की आपल्याला आता PMC करायची आहे. आणि मी स्टार्ट केला आणि हा रिझल्ट आला. मग एक पॉझिटिव्हिटी आली. ओके, तू एकतर 19ची तुझी डिग्री, त्यानंतरच 24 पर्यंतचा हा वेळ, तू एक मुलगी आहे आणि मग घरात मुलगी म्हटल्यावर घरात लग्न बिग्न या सगळ्या गोष्टी असतात. तर मग घरचा कसा सपोर्ट होता तुला या सगळ्या गोष्टीसाठी? हे लग्न हे तर कधीपासूनच सुरू होतं, कारण की डिग्री माझी 19ची झाली. सर्वजण तेच म्हणत होते, पण माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे की त्यांचं म्हणणं होतं आधी जॉब, बाकी होतच राहते पण आधी जॉब ट्राय कर. त्यांचा खूप सपोर्ट झाला. त्यांनी मला कधी हे नाही केलं, प्रेशर नाही दिलं की असं झालंच पाहिजे. मग त्याच्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं. ह्या एक्झाम पण दिल्या मी. नंतर ते बोलले की काही टेन्शन नको घेऊ, आहेत आणखी पेपर. तर मग तसं मला त्यांचा सपोर्ट होता. मग त्याच्यामुळे काही एवढं हे नाही वाटलं. आतापर्यंत आपण रेश्माशी चर्चा करताना आपल्याला जे जे मुद्दे खरं तर महत्वाचे आहेत ते म्हणजे अभ्यासाची सुरुवात एक तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चननी केली, त्याचा एक अंदाज घेतला. जो टेक्निकल आपला सब्जेक्ट होता, जे स्ट्रॉंग होतं तो आधी पूर्ण करून घेतला. नॉन टेक्निकलचे जे काही सब्जेक्ट आहेत ते एक्झाम दिल्यावर कळालं की आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी वीक आहे आणि त्यानुसार त्याचे ते सब्जेक्ट जे आहेत ते तिने स्ट्रॉंग केले. ज्या समस्या तिला आहेत त्या समस्या आपल्या सगळ्यांना असतात. त्याचबरोबर 4-5 वर्षाचं अपयश आलेलं असताना सुद्धा ती खचून गेली नाही. तिचं शेवटचं वाक्य सुंदर होतं की यश मिळालं आणि ते यश मिळाल्यानंतरचं तिचं ते खरं जे हसू होतं ते सुद्धा बाहेर आलं ऍक्च्युली. आणि दुसरं महत्वाचं की आपल्या घरचे जे आपले आई वडील असतील ते नेहमी आपल्याला खरं तर सपोर्ट करतात, पण आपण आपल्या आई वडिलांच्या सपोर्टकडे लक्ष न देता आपल्याला बाहेरचे जे काय म्हणतात, जसं तू सांगितलं की डिग्री झाल्यावरच चाललं होतं की आता लग्न. मग आपलं माइंड असं असतं की आपण निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष देतो आणि जे खरं पॉझिटिव्ह म्हणजे जे खरं आई वडील आपल्याला मदत करणार आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देत नाही. तर तुमचे आई वडील तुमच्या बरोबर आहेत तर तुम्हाला इतरांची गरज नाही. जर आई वडील बरोबर असतील तर तुम्हाला त्या यशाच्या जवळ जाता येतं. मग ज्यावेळेस सिलेक्शन झालं तर तुझ्या काय भावना होत्या आणि घरच्यांच्या काय भावना होत्या? सिलेक्शन झाल्यानंतर जसा रिझल्ट आला तसं माझ्यापेक्षा जास्त खुश माझ्या घरचे होते. आणि त्यांची खुशी पाहून मला खरंच वाटत होतं की जे केलं आपण खरं बरोबर केलं. की त्यांच्यासाठीच आपण ती जी खुशी आहे ती कधीच आपण बघू नाही शकत जशी त्यांची होती. तेव्हापासून एकदम खुश, एकदम हॅपी, एकदम व्यवस्थित. मग तू आता अभ्यास स्टॉप केलाय का तुझा चालू आहे? नाही, अभ्यास सुरू आहे माझा. आता समोर एक्झाम आहेत. PMC आहे, PMC JEE, आणखी WCD आता कॅन्सल झाली ती पण आहे परत द्यायला. मग मी ट्राय करणारच आहे. ओके, म्हणजे आता तू असं पूर्ण स्टॉप केलं नाही, तू तयारी करशील. हो. म्हणजे 2 महत्वाचे मुद्दे आहेत की डिग्री झाल्यानंतरच्या मुलांनी अभ्यासाची सुरुवात कशी केली पाहिजे. डिग्री झाल्यानंतर त्यांनी प्रिव्हियस इयरची स्टडी केली पाहिजे. कोण एक्झाम घेणार आहे ते बघायला पाहिजे. त्याच्यानुसार आपली स्टडी ठरते की आपला प्लॅन कसा करायचा आहे, कशी स्ट्रॅटेजी पाहिजे. TCS असलं तर ते काय विचारतात, IBPS असलं तर ते काय विचारतात, त्याच्यानुसार. आणि कोणाला तरी एक गाईड म्हणून क्लास काही पण म्हणू शकतो, तर एक गाईड पाहिजे आपल्याला जो आपल्याला रस्ता दाखवतो. गाईड शिवाय होऊ शकत नाही. एक गाईड मिळाला तर आपल्याला जमते लवकर,
नाहीतर सेल्फमध्ये आपण जरा हेच होतो. मग तुझं गाईड कोण बनलं होतं? माझं तर सध्या म्हणजे मी तर यूट्यूबवरूनच स्टार्ट केलं. नंतर आत्ता डिसेंबरमध्ये एक्झाम होत्या सर्व, त्याच्यासाठी मी इथे आली. इथे आल्यानंतर रीडिंग मलाच वाटत होतं की किती रीडिंग करावं आता, त्याच्यात कन्फ्युजन होते. मग त्याच्यामुळे मी मॅरेथॉन, मग यूट्यूब खुललं, यूट्यूबला तुमचा क्लास दिसला मला, द इन्फिनिटी. मग मी ओपन केलं लेक्चर, मग पूर्ण रिव्हिजन होती. मग मला ते आवडलं. एकदम बेसिकपासून जे मला येत नव्हते, कन्सेप्ट क्लिअर नव्हते, बस मी वाचून हे करत होती, तर ते एकदम क्लिअर झाले. मग त्याच्यामुळे मी तो फॉलो करायला लागली एक्झामपर्यंत. जेवढ्या डिसेंबरमध्ये पूर्ण एक्झामच होत्या, मग त्या एक्झामला मला पूर्ण फायदा झाला त्याचा, की मॅरेथॉनचा जास्त फायदा झाला मला रीडिंगमुळे. म्हणजे नवीन जे विद्यार्थी आहेत ज्यांना आता स्पर्धा परीक्षेकडे यायचंय, अशा विद्यार्थ्यांनी एकतर कोणतरी आपला गाईड असावा, तो कोणी पण असू देत. आणि दुसरं महत्वाचं, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन की ऍक्च्युअली एक्झामला काय विचारतात. कारण की तुमचं शालेय जीवन असेल, तुमचं डिग्री असेल, याच्या एक्झाम वेगळ्या असतात आणि स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम वेगळ्या असतात. शालेय जीवनातल्या एक्झाम आपल्या अंगवळणी पडलेल्या असतात, पण स्पर्धा परीक्षेच्या एक्झाम त्या अंगवळणी पडायच्यासाठी प्रिव्हियस इयरचं क्वेश्चनच करणं गरजेचं आहे. पण तुझ्यासारखे खूप सारे विद्यार्थी आहेत की जे आजही अभ्यास करतायत, स्ट्रगल करतायत, तर यांच्यासाठी काय सूचना देशील किंवा तू काय प्रयत्न केला की जेव्हा अपयश येत होतं त्यावेळेस? मी प्रयत्न करत गेली आणि मला आता हे कळालं की कन्सिस्टन्सी, त्याच्यामुळे आपण काहीही बनू शकतो. कारण की मी पण एक ॲव्हरेज स्टुडंट होती, मी स्कॉलर नव्हती. मी स्टार्टिंग एकदम कमीपासूनच केलेली आहे. मी एकदम स्कोअर नव्हती, एकदम थोडं थोडं करत मी इथपर्यंत आली आणि कन्सिस्टन्सीमुळे मला मिळालं यश. जर का आपण करत गेलो तर आपल्याला एक दिवस ते मिळतेच, त्याच्यामुळे खचून जायचं हेच नाहीये. ओके, म्हणजे जर अभ्यासात सातत्य ठेवलं तर तुम्हाला यश मिळते. तुम्ही सतत सातत्य ठेवा, एक ना एक दिवस तो तुमचा तो ठरलेला आहे. बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना 8 तास करावा, 10 तास करावा, तर तू किती वेळ अभ्यास करायची? माझं असं नव्हतं की एवढे तास करावाच म्हणून, पण जो पण करावा तो फुल फोकसने करावा आणि डिसाईड पूर्ण आजचा आपला प्लॅन डिसाईड पाहिजे, टास्क डिसाईड करून ठेवायचा की आपल्याला आज हे कम्प्लीट करायचं आहे. मग ते आपलं कम्प्लीट झालं, स्वतःलाच कॉन्फिडन्स येतो की दुसऱ्या दिवशी आपण तो वाढवतो, आणखी करावं वाटते. मग त्याच्यामुळे आपण कम्प्लीट करतो. सिलेबस काय आहे असा माझा प्लॅन होता. मग बऱ्याच वेळा असं होतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा नवीन नाही, म्हणजे डिग्रीला चेंज होत जातो सिलेबस, पण इथं सिलेबस असा चेंज होत नाही. मग 1-2 वर्षानंतर बोरिंग होतं. बोरिंग वाटते तेच करून. मग त्याच्यावर कशी मात केली पाहिजे? बोरिंग वाटते, पण जेवढी आपण रिव्हिजन करतो ना त्याचा आपल्याला खूप फायदा होतो. एक्झाम मध्ये गेल्यानंतर क्वेश्चन पाहूनच आपल्याला समजते की अरे हे आपल्याला येते, कारण की आपली रिव्हिजनच तेवढी झालेली असते. उलट ते फायद्याचं आहे, जेवढं आपण रिपीट करू तेवढं आपल्याला एक्झाममध्ये एकदम इझी जाईल, कॉन्फिडन्स पण वाढतो त्याच्यामुळे आणि आपल्याला पेपर पण चांगला जातो. मग आता कसं वाटतं यश भेटल्यावर? आता खूप छान वाटत आहे, फक्त आता असं वाटते की आणखी चांगली पोस्टसाठी आमच्या शुभेच्छा नेहमीच आहेत की तुला चांगली पोस्ट मिळेल. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी जेवढी वेळ तिची मुलाखत घेतली, मुलाखती घेण्याचा मागचा हेतू एवढाच आहे की आपल्यासारखाच एक स्टुडंट की जो आपल्या बरोबर लायब्ररीमध्ये होता आणि त्याला आता कुठेतरी यश मिळालं, जे अडथळे त्याला आले ते अडथळे आपल्याला सुद्धा असतात, प्रत्येकाचे अडथळे वेगळे असतात, पण बरेच जण त्या अडथळ्यावर मात करून सुद्धा यशाच्या शिखरावर जातात. रेश्मा चव्हाण मॅडम यांच्याशी बोलताना त्यांच्या चर्चेतून ज्या गोष्टी आल्या की डिग्री झाल्यानंतर डायरेक्ट स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरुवातीला सेल्फ, नंतर द इन्फिनिटी अकॅडमीचा जे मॅरेथॉन सेशन होते ते त्यांनी फॉलो केले. त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की कोणतरी गाईड पाहिजे. दुसरं महत्वाचं की अभ्यास हा 8 तास 10 तास असा न होता तुम्हाला मनापासून जेवढा वेळ वाटतो तेवढा वेळ अभ्यास करा प्रामाणिकपणे, नाहीतर फक्त 2 तास किंवा 8 तास अभ्यास करतोय लायब्ररीमध्ये आणि जे वाचतोय ते काहीच कळत नाहीये. दुसरं महत्वाचं, अभ्यास करताना तुमच्याकडे सातत्य असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक मुलगी असून सुद्धा घरच्यांची साथ होती, बरेच जण आजूबाजूची जरी साथ नव्हती, नातेवाईकांची जरी साथ नसली तरी घरच्यांची साथ होती आणि त्याच्याच याच्यावर आपल्या घरच्यांच्या साथीवर त्यांनी नुकतेच बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये त्यांचा ST प्रवर्गातून पहिला नंबर आलेला आहे. तुम्ही सुद्धा जर अभ्यासात सातत्य ठेवलं, कुठेही खचून न जाता
बऱ्याच जणांचं आहे की आता WCD ची एक्झाम कॅन्सल झाली किंवा हे होतं, फ्रॉड होतं, अशा गोष्टींकडे आता लक्ष न देता आपण ज्या एक्झामची तयारी करत आहोत त्या एक्झामचा आपण प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे. आणि पहिल्याच प्रयत्नात यश हे काहीच लोकांना मिळतं. तिने सांगितलं, मी काय खूप सारी हुशार मुलगी नव्हते, मी मीडियमच होते, पण माझ्या यशाचं गमक एवढंच आहे की मी सातत्याने अभ्यास करत होते, त्यामुळे मला यश हे भेटत गेलं. तुम्हालाही एक दिवस नक्की यश भेटणार आहे. अभ्यासात सातत्य ठेवा, जो काय अभ्यास करताय तो प्रामाणिकपणे करा, तुम्हाला सुद्धा यश मिळेल. धन्यवाद रेश्मा, खरं तर तू मुलाखत दिली आणि एकदम छान मुलाखत दिली. थँक्यू.